ब्रह्मपुरीच्या लिमंत्रिकाने पटकावले दुहेरी सुवर्ण पदक. ब्रह्मपुरीच्या शिक्षिकेची प्रेरणादायक कथा. जीवनात सुखाचे दिवस अलगद निघून जातात, मात्र अचानक आलेली एखादी आपत्ती खूप काही शिकवून जाते, किंबहुना ती घटना पुढील जीवनासाठी मार्गदर्शक ठरते. असाच काही प्रकार ब्रह्मपुरी येथील लिमंत्रिकाच्या बाबतीत घडला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दुहेरी सुवर्णपदक पटकावणाऱ्या महिलेची ही यशोगाथा. लग्नानंतर लिमंत्रिका ब्रह्मपुरीला आली. पती सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी पदावर कार्यरत. सर्व काही सुरळीत सुरू होतं. दिवसभर घरचे काम करायची, उरलेल्या वेळेत वाचन करायचे, असा दिनक्रम सुरू होता. त्यावेळी तिचे फक्त एका विषयात MA झाले होते. तिची वाचनाची आवड पाहून पतीने आणखी अभ्यास करण्यासाठी तिला प्रवृत्त केले. मुळातच अभ्यासाची आवड असलेल्या लिमंत्रिकाने जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला. एक करत इतर विषयात MAच्या परीक्षा देणे सुरू होते. सर्व काही सुरळीत सुरू होतं, मात्र नियतीला हे मान्य नव्हतं. अचानक पती दगावले. काही काळ तिला काहीच सुचत नव्हतं. 2 मुलींसाठी स्वतःला सांभाळणं भाग होतं. पतीचे शब्द तिला आठवले. कोणतेही संकट आले तरी विचलित नव्हता. धैर्याने संकटाला तोंड देती पुन्हा कणखरपणे उठून उभी राहिली. प्रयत्नांची पराकाष्ठा करीत शिक्षिकेची शासकीय नोकरी मिळविली. एवढेच नाही तर एकामागे एक यशोशिखर पादाक्रांत करीत तब्बल 5 विषयात MA पूर्ण केले. इतिहास विषयात पदव्युत्तर परीक्षेत गोंडवाना विद्यापीठातून दुहेरी सुवर्णपदक पटकावल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लिमंत्रिका भगवान नवघडे, श्रीमती अंधा अविनाश दंडवते चर्चेत आली आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात नुकताच 11वा आणि 12वा दीक्षांत समारोह पार पडला. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलपती राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते लिमंत्रिकाला दुहेरी सुवर्णपदक देण्यात आले. या सत्कार सोहळ्याला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेबन प्रामुख्याने उपस्थित होते. लिमंत्रिकाला मिळालेल्या यशाने ब्रह्मपुरी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सिंदेवाही प्रतिनिधी अमान कुरेशी, न्यूज 24, आपकी आवाज.